नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा सर्वांच्या घरी एक कॉमन पदार्थ ठरलेला आहे, तो म्हणजे मटर पनीर. हेच मटर पनीर अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतं. त्या पद्धतीने कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. मटर पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मटर पनीर बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे. तुम्ही इथे फ्रोझन मटर पण वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मटर पनीर बनवताना मटारपेक्षा पनीर केव्हाही जास्तच घ्यायचं. मटर जर तुम्ही जास्त वापरलात आणि पनीर कमी वापरलं तर मटर पनीरची चव बिघडते. पनीर आधी आपण कट करून घेऊयात. पनीरचे पीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या साईजचे पाहिजेत तसे घेऊ शकता. आणि बरेच जणांचं पनीर तळताना तेलामध्ये चिकटतं, त्यामुळे आज आपण वेगळ्या पद्धतीने पनीर फ्राय करणार आहोत. अशा प्रकारे हे मी छोटे छोटे पनीरचे पीस करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण जर छोटे केले तर सर्व करताना व्यवस्थित सगळ्यांना पनीर आपल्याला सर्व करता येतं. नाहीतर मोठे पीस केले की एकाच व्यक्तीला जास्त पीस जातात, त्यामुळे मी इथे छोटे छोटे केलेले आहेत. पनीर आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथे मी पसरट पॅन घेतलेला आहे. पॅन आधी आपण गरम करून घेऊयात. पॅन गरम होते तोपर्यंत इथे मी दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला हा मटार 5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे. पॅन आपला चांगला गरम झालेला आहे. यात आपण घालूयात 2 टेबलस्पून इतकं तेल. तेल व्यवस्थित पॅनमध्ये पसरून घ्यायचं आणि गॅस मध्यम करायचा आणि हे पनीरचे पीस आपण शॅलो फ्राय करायला घालूयात. पनीरमध्ये थोडं पाण्याचा अंश असल्यामुळे थोडंसं तेल उडालं. आता आपल्याला एकदम हलक्या सोनेरी रंगावर हे पनीरचे पीस तळून घ्यायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. एक काळजी घ्यायची आहे, तेल चांगलं तापून द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता जास्त पनीरचे पीस पॅनला चिकटलेले नाहीयेत. जर तेल व्यवस्थित गरम झालं नसतं तर सर्व पीस पॅनला चिकटले असते. आणि आपण हे शॅलो फ्राय करून पनीर वापरतो कारण की मटर पनीरमध्ये त्याचे पीस होऊ नयेत म्हणून, तुकडे होऊ नयेत म्हणून, सॉरी. आता हे सर्व बाजूने अशा हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. आणि डीप फ्राय केल्यावर तेल पण भरपूर खराब होतं. लो टू मीडियम फ्लेम करत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. पनीर छान आपला हलक्या सोनेरी रंगावर फ्राय करून झालेला आहे आणि गॅस मी बंद केलाय. आता हे पनीर लगेच आपल्याला गार पाण्यात घालून घ्यायचे. ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे, कारण जर आपण असंच पनीर फ्राय करून वापरलं तर मग मटर पनीरमध्ये पनीर एकदम असं रबरी होतं. जोपर्यंत आपण वापरणार नाही आहोत रेसिपीमध्ये तोपर्यंत हे आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे. कितीही वेळ लागला तरी काही फरक पडत नाही त्याला, तेवढंच जास्त ते सॉफ्ट असं तयार होतं. पनीर पाण्यात घातल्यावर त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसं असं मिक्स करूया आणि हे पनीर आता आपण साईडला ठेवून घेऊया. पनीर तळेपर्यंत इथे आपला मटार पण 5 ते 6 मिनिटं चांगला उकळलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि असाच हा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे. पाण्यातून जर तुम्ही आधीच काढला तर तो एकदम असा वातड होतो. जेव्हा आपल्याला भाजीत टाकायचा आहे तेव्हाच तो पाण्यातून काढायचा आहे. आता आपण मटर पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही करायला घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेते. कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 टेबलस्पून इतकं तेल. तेल गरम करून घेऊयात. हे मटर पनीर मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. यात आपल्याला घालायचे जिरे अर्धा चमचा. जिरे चांगले फुलले की यात हे खडे मसाले घालायचे आहेत. 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे. हा आपल्याला यात घालायचा आहे. आता हे चांगलं 1 सेकंदवर थोडंसं असं परतून घेऊया तेलावर. हे परतून झाल्यावरती हे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे. तुम्ही मोठे चौकोनी स्लाइस केले तरी चालतील. हे आपल्याला जास्त असे खरपूस वगैरे फ्राय नाही करायचे, हलकेसे भाजून घ्यायचे.
माझी मामी गावावरून आली होती तेव्हा मी तिच्यासाठी जेवण बनवलं होतं, त्यावेळेला हे मटर पनीर अशा पद्धतीने बनवलं होतं आणि त्यावेळी सर्वांना खूप आवडलं होतं. त्यामुळे मी म्हटलं आता ही रेसिपी आपण तुमच्यासोबत मी शेअर करूयात. इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा थोडासा मऊ झालेला आहे, जास्त असा ब्राऊन करायचा नाहीये. आता यात घालायचे 2 मोठे पिकलेले टोमॅटो उभे कट केलेले, कांद्याबरोबर मिक्स करून घेऊयात. आणि ह्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या मी ह्यात घालते. ह्या लसणाच्या पाकळ्या छोट्या आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत, मोठ्या असतील तर तुम्ही 8 ते 10 घ्या. आणि हे 4 ते 5 काजू मी 1 तासाभरापूर्वी भिजत घातले होते, ते आपल्याला यात ॲड करायचे. आता हे सर्व जिन्नस चांगले टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. यात आपण थोडंसं अगदी पाणी घालूयात. अगदी एक चमचावर पाणी घालायचं, त्यामुळे ते एकदम सॉफ्ट होतील कांदा आणि टोमॅटो. 2 ते 3 मिनिटं मी लो टू मीडियम फ्लेम करत हे सर्व जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं झालेले आहेत. टोमॅटो एकदम असा मऊ झालेला आहे. आता इथे या स्टेजला मी थोडीशी अशी देठासकट कोथिंबीर घालते. फक्त देठ घातली कवळी तरी पण चालतील. कवळी देठांमुळे खूप छान अशी चव येते. हे चांगलं असं परतून घेऊया आणि गॅस बंद करूयात. आता हे मी थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते. हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला हे मोठे मोठे खडे मसाले जेवढे दिसत आहेत तेवढे काढून घ्यायचे आहेत. त्यांचं काम झालेलं आहे. सर्व जिन्नस थंड झाल्यावर अशा प्रकारे हे स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. आता आपण मटर पनीर बनवायला घेऊयात. ते मी कढई गरम करून घेते. कढईत आपल्याला घ्यायचं आहे 2 टेबलस्पून इतकं तेल. तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तेल जास्त तर थोडं कमी टाकू शकता, पण आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर करायचं आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं तेल जास्त घातलंय. तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि हे आपण करून घेतलेली ग्रेव्ही घालायची आहे. अर्धा ते 1 मिनिटभर ग्रेव्ही आपण तेलावर परतून घेऊया, गॅस कमी करून. ग्रेव्ही चांगली मिनिटभर परतून घेतली की यात आपण पावडर मसाले घालूयात. पाव चमचा हळद घालायचे, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा इथे मी पनीर मसाला घालते. तुम्ही किचन किंग मसाला पण वापरू शकता किंवा गरम मसाला पण वापरू शकता. गरम मसाला वापरला तर थोडं कमी प्रमाणात वापरायचा. पावडर मसाले घालून चांगलं मिक्स करून घेऊयात. यात थोडीशी अगदी 2 चिमूट इतकी साखर घालायची आहे, टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ घालायचंय. हे आपण इथे उकडून घेतलेले मटार पाण्यातच ठेवले होते, ते आता नितळून काढून डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये घालूयात. अशा प्रकारे आधी मटार उकडून घेतले की अजून एक आपलं काम सोपं होतं, म्हणजे नंतर ग्रेव्हीत टाकल्यावर शिजत वेळ जातो, त्यापेक्षा आधीच शिजवले की नंतर पदार्थ आपला पटकन तयार होतो, आपला वेळ वाचतो. मटर घालून मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी हे मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं, त्यातच थोडंसं पाणी घालून घातलेलं आहे. गॅस फास्ट करून अजून थोडंसं पाणी घालते. तुम्हाला ग्रेव्ही जशी पातळ दाट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. आता हे पाण्यात काढून ठेवलेले आपण पनीर घालूयात. इथे मी तुम्हाला एक पनीरचा पीस दाखवते, फ्राय करून आपण पाण्यात ठेवल्यामुळे किती सॉफ्ट असा राहिलेला आहे, अजिबात रबरी झालेला नाहीये. आता आपण हे ग्रेव्हीमध्ये घालूयात. गॅस कमी करायचा आहे ग्रेव्हीला उकळी आल्यावर.
पनीर घातल्यावर हे चांगलं मिक्स करून घेतलं. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जे पनीर मिळतं ते एकदम असं लाल भडक कलरचं नसतं, एकदम ऑरेंज कलर सारखं असतं. त्यासाठी आणि आपल्या ग्रेव्हीला रिचनेसपणा येण्यासाठी आपण इथे दुधावरची साई मी इथे 2 ते 3 चमचे काढून फेटून घेतली होती, ती घालते. तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता. माझ्याकडे दुधावरची साई होती म्हणून मी ती घातलेली आहे. ही साई घातल्यावर तुम्ही इथे बघू शकता रंग असा लाईट झालेला आहे आपल्या ग्रेव्हीचा. तर हे चांगलं मिक्स करून मंद गॅसवर आपण थोडंसं शिजवून घेऊयात. मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं मटर पनीर चांगला पण शिजवून घेतलेला आहे. मी मटर चेक केला, शिजलेला आहे. आता आपण यात इथे मी 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून ठेवली होती हातावर, ती घालायची आणि मिक्स करून घ्यायची. गॅस बंद करायचा. आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. माझ्या या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या पाहुण्यांसाठी मटर पनीर बनवलं तर त्यांना नक्की आवडेल आणि ते तुम्हाला नक्कीच ह्याची रेसिपी विचारतील. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा.